हिंदू संस्कृतीमध्ये आदिवासी भागात अक्षय तृतीया म्हणजेच आखाती हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. आदिवासी भागात या सणाला खूप महत्त्व आहे. कळवण हा आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे आखाती या सणास विशेष महत्त्व आहे. या सणाची सुरुवात 15 दिवस अगोदरपासून होत असते. लाकडापासून गौराईची मूर्ती बनवून तिला गुंज, बार्शिंग, रंग देऊन चाफ्याचे पाने, फुले चढवून सुशोभन करून पूजा केली जाते. या प्रसंगी एका टोपलीमध्ये मका, बाजरी, गहू, ज्वारी, सावा अशी 5 प्रकारची धान्य त्या टोपलीमध्ये उगवली जातात. अक्षय तृतीयाच्या दिवशी पहाटेपासून या सणाला सुरुवात होते. सकाळी गोड पुरणपोळीचे जेवण बनवले जाते. शेतातील सर्व कृषी अवजारे यांची हळद कुंकू वाहून टोपलीमधील उगवलेले 5 प्रकारची धान्य अवजारे यांच्यावर ठेवून पूजा केली जाते. गौराईची देखील पूजा केली जाते. सकाळी वरिष्ठ ग्रामस्थ एकत्र येऊन गावातील गाव शिवारावर जाऊन देवताची शेंदूर लावून पूजा करतात आणि येत्या वर्षातही चांगला पाऊस होऊ दे, गावांमध्ये सुख शांती लाभू दे, लहान मुलांना आनंद प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना केली जाते. सायंकाळी मुली डोक्यावर गौरा घेऊन आखाती हा सण वनार राही जाई व गौराई बाई अशी सुमधुर आवाजात गाणी म्हणतात. गौराई नदीवर घेऊन नदी तीरावर मनोभावनेने पूजा करून गौराई विसर्जन करतात. अशा प्रकारे आदिवासी भागात अक्षय तृतीया हा सण आनंदाने साजरा केला जातो. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, कळवण.